शहरात कितीही राहिलो ना तरी जे सुख गावाकडच्या मातीत मिळतं ते जगात कुठेच मिळत नाही. रोजची तीच धावपळ आणि सिमेंटच्या जंगलातून 2 दिवस सुट्टी काढून माझी मम्मी आणि चुलती माझ्याकडे आले होते. नमस्कार मंडळी, वाघबाईच्या पेजवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे. मुंबईला पण गॅसवरती स्वयंपाक करतात, तर मग ठरवलं गॅसवरती स्वयंपाक न करता डायरेक्ट अंगणात चुलच मांडली. हा चुलीवरचा धूर आणि लाकडांचा जळणारा आवाज ऐकूनच जुन्या आठवणी ताज्या होतात. आणि आज बेत काय आहे माहिती आहे? चुलीवरचा गावरान पद्धतीचा झणझणीत पाटोडी रस्सा. घरच्या मसाल्यांचा जो खमंग सुवास सुटलाय ना, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. अख्खं अंगण या सुवासाने दरवळलंय. सोबत चुलीवरचं गरमागरम पापुत्रा सुटलेली बाजरीची भाकर. बरं, जेवणाची चव तेव्हाच वाढते जेव्हा सोबत असा कच्चा कांदा आणि लिंबाची फोड असते. आपली मराठमोळी गावरान थाळी आता एकदम तयार आहे. शहरात आपण एकाच घरात राहतो, पण कोणाला कधी वेळ नसतो. कोणी टीव्ही बघत जेवतं तर कोणी मोबाईलवर. पण गावाकडे सगळे एकत्र बसून जेवतात, एकमेकांशी गप्पा मारत हसत खेळत. जेवणाची ही जी मजा आहे ना, ती मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये करोडो रुपये देऊन सुद्धा मिळणार नाही. हा फक्त जेवणाचा घास नाही, हे तर सुखाचे क्षण आहेत जे आपण पैशाने नाही खरेदी करू शकत. मला तर जेवायला उशीर होतोय. तुम्ही सांगा, तुम्हाला असं चुलीवरचं जेवण आणि कुटुंबासोबतची पंगत आठवते का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वाघबाईच्या पेजला फॉलो करायला विसरू नका.